कृपा सतत होत असते. स्वामी कृपेला कधी विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येक सोबत प्रेमाची, विश्वासाची, आनंदाची, शांतीची आणि कृतज्ञतेची नाती जोडायची आहेत. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, तुमची जर स्वामींवर खरी श्रद्धा असेल आणि खरी भक्ती असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि तुमच्या मनात काही इच्छा असतील त्या तुम्ही मला तिथे सांगा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होत, अशी स्वामींचरणी प्रार्थना. आपल्याला मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत, हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश तुम्हाला निश्चित मिळेल आणि ते मिळूनच राहील. अहंपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीचा आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला काहीतरी लोकांशी निरनिराळ्या रूपात व स्वरूपात संबंध येतो. आई वडील, बायको, मुले, बहिणी, भाऊ, इतर सगळे सोयरे, मित्र आणि इतर जण या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर मग सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत. म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल. निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहंपणा विशेष करून कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरिबालाही तो सोडत नाही. आपण पुराणात वाचले आहेत की हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंताच्या मांडीवर येऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला. तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, अरे, तुला काही काळवेळ समजते की नाही? त्यावर तो भिकारी म्हणाला, जा जा, मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही, गावात अशी 100 घरे आहेत. पहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ते. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही. त्याचप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणे शक्यच नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात. म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वराची कृपेची गरे हस्तगत करता येतात. हा अहंपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातील लाभहानी हसत खेळत झेलता येईल. आणि लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातली होडी तरी तरी हसतात आणि बुडाली तरी हसतात. मग त्याचप्रमाणे प्रपंचातील सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते. एवढे लक्षात ठेवा, नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही, ही स्थिती होय. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत राहा. अनुभव हा खूप महान शिक्षक आहे आणि तो मोबदला फार महत्त्वाचा घेत असतो आणि आपला आयुष्याचा काही भाग त्याच्याकडे आपल्याला द्यायला लागत असतो. कारण अनुभव आपल्याला आयुष्यासोबतच द्यायला लागतो. अन्यायापुढे मान नक्कीच झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलुमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च नीतिजेच्या कल्पना बनवून टाका आणि जातीपाती नक्कीच सोडून द्या. कारण त्यात काही नाही. सर्वांची जात ही एकच आहे, तो म्हणजे मानवधर्म. मानवधर्म तुम्ही जपला आणि माणुसकी जपली तर तुम्ही या विश्वात सर्व काही करू शकता. आपण जे पेरतो तेच उगवत असते. म्हणून आपल्यापासून जग ओळखावे आणि आपण जे काही कृत्य करत असतो त्यापासून आपण जगाला शिकवावे किंवा जगाकडून शिकून घ्यावे. आपण वाऱ्याशी दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव नियंत्रित करा आणि स्वतःमध्ये कधी अहंकार येऊ देऊ नका. मात्र अहंकार आल्यावर तुम्हाला गर्व नक्कीच होईल. एवढं मात्र खरं आहे, आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. म्हणजे हे कशावरून सिद्ध होईल की ते तुमच्या कर्मावरून सिद्ध होईल. तुम्ही कसे जगलात आणि लोकांशी कसे वागलात त्याच्यावर तुमच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. मग तुम्ही चांगली कर्म केली
तर लोक तुमचं नाव काढतीलच, पण तुम्ही अगर वाईट कर्म केली तर लोक तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून तुम्ही कर्म कशी करता हे तुम्ही ठरवता आलं पाहिजे. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. म्हणून आपले विचार जसे तसे आपल्याला सुख लाभते आणि त्याप्रमाणे आपल्याला नियती देत असते. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी कराल तर तुमच्या पदरात ह्या चुकीच्या गोष्टीच पडत असतात, व तुम्ही जर चांगल्या गोष्टी केल्या तर चांगल्याच गोष्टी तुमच्या पदरात पडत असतात. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात आणि नामस्मरणाने सर्व काही गर्व अहंकार नष्ट होऊन जातो व आपण नामात चित्तांत होतो आणि स्वामींच्या चरणी आपण अर्पण होऊन जातो. आता उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. म्हणून तुम्ही आज कोणता अनुभव घेत आहात आणि आज कोणता त्याग करत आहात त्यात तुमचा भविष्यकाळ हा अवलंबून असतो. म्हणून तुम्ही आज जे काही कराल ते सर्व काही तुमच्या भविष्यावर डिपेंड असेल. म्हणून तुमचं भविष्य कसं होईल हे आजच्या वर्तमानावर डिपेंड आहे, एवढं लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही. म्हणून तुम्ही कितीही चुकीचा वागण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही पूर्णपणे चुकीचं कधीच वागू शकत नाही. तुम्हाला सरळ व्हायची वेळ यावीच लागते आणि तुमच्यासोबत काही लोक सरळ वागतीलही, एवढं लक्षात ठेवा. जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागाल तसेच तुमच्यासोबत दुसरे लोक वागतील. तुम्ही चांगलं वागाल तर लोक चांगले वागतील आणि तुम्ही वाईट वागाल तर लोक वाईट वागतीलच, एवढं लक्षात ठेवा. तुमच्यावरून जग हे बदलत असतं व घडत असतं. उषाकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नाही. म्हणून त्याला जावेच लागते व आपले जीवनही असेच आहे. आपला जीवन आपल्याला कितीही चांगले वाटत असले तरी शेवटी आपल्याला मरण हे येतच व आपण हे जग सोडून जात असतो. म्हणून कर्म फक्त चांगली ठेवा, बाकी सगळं काही नीट होईल. एका वेळी एकच काम करा आणि तेही भरपूर एकाग्रतेने करा. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण 2-3 कामं घेतो आणि ते यातलं एकही करत नाही. पण एक काम जर तुम्ही घेतलं आणि त्यात तुम्ही पूर्णपणे डिपेंड असता, मग ते काम तुम्ही पूर्णपणे एकदम फोकसनी करत असता. म्हणून एक वेळीच एक काम करा, एवढं लक्षात ठेवा. कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याचा धमक असते तो खरा स्वाभिमानी असतो. म्हणून कुठे कुठे आपल्याला वाईटपणा सुद्धा घ्यायला लागतो. तो घेताना आपण पूर्णपणे विचार करून घेतला पाहिजे आणि कुठे कुठे आपण चांगुलपणा सुद्धा नक्कीच घेतला पाहिजे. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना पण केलेले बरे असते. कारण माणसाला जीवनात भरपूर पस्तावा येत असतो. आपण ते केले असते ते बरे झाले असते. मग त्याचप्रमाणे तुम्ही कधीच नका करू, पण एखाद दिवशी तरी करा, नक्कीच तुम्हाला बरे वाटेल. कर्माला भिणाऱ्या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कारण कर्मवीरांनी जगावं, कर्मभिरूंनी मरावं. म्हणून कर्म चांगली करा, तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही आणि काही करणार नाही. पण तुम्ही कर्माला जर भीत असाल मग तुम्ही चुकीचं काम करतायत. मग ते चुकीचं काम तुम्ही पहिले सोडलं पाहिजे आणि चांगल्या कामाकडे वळलं पाहिजे. तुम्ही चांगले काम जेवढे कराल तेवढे तुमच्यासोबत चांगल्या घटना घडतील व चांगले कर्म तुमच्याकडून घडून येतील. कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणीशिवाय शरीर. म्हणून तुमच्या हातात एखादी कला असायला हवी. कोणतीही कला तुम्ही आत्मसात करू शकता. जशी लोकांना चित्रकलेची आवड असते, कोणाला बॅट बॉल खेळायची आवड असते, कोणाला फुटबॉलची आवड असते, तशी तुम्हाला कशाची आवड आहे हे तुम्ही जोपासलं पाहिजे व तुम्ही ते शोधलं पाहिजे आणि ते शोधून त्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. कारण आपल्या हातात काहीतरी कला असावी हे आपल्या जीवनाचं महत्त्व आहे, एवढं लक्षात ठेवा. कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते. म्हणून तुम्ही काय जीवनात कसं वागताय आणि कसं करताय याच्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवंच. म्हणून अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असे म्हणतात. म्हणून अतिशहाणाही होणं अगदीच चुकीचं आहे. आपण आपलं ज्ञान कुठे आणि कसं वापरतो याचंही ज्ञान त्या माणसाला असायला हवं. मग त्याचा उपयोग पुरेपूर तो घेऊ शकतो, नाही त्याचा बैल नेहमी रिकामा असू शकतो, एवढं मात्र कराय. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. म्हणून कोणाचं ऐकू नका, आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. म्हणून जर आपण खोटं बोलत असू तो आपण ते कायम लक्षात ठेवतो, पण जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा आपल्याला ते लक्षात ठेवण्याची गरज नसते. कारण आपण खरं बोलत असतो आणि त्याचा पुढे आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नसतो. म्हणून आपल्याला त्याला लक्षात ठेवण्याची काही गरज नसते. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते मित्रांनो. तो कायम कार्य करत असतो आणि तो कितीही मोठा झाला तरी तो विद्यार्थी असतो, एवढे मात्र खरे आहे. गरिबांच्या जीवनांशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही. म्हणून तुम्ही
जेवढे दान कराल तेवढे तुम्ही चांगले कर्म कराल एवढं तुम्ही मानून घेतलं पाहिजे. आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. ते जर तुम्ही केलं तर मग तुमच्याजवळून केवढी कर्म मोठी होतील की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. जर कधी कोणी तुमचं मन तोडलं ना, तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्या झाडावर लोक जास्त दगड मारतात. म्हणून आपण चांगले व्यक्ती असतो ना, तेव्हाच आपले लोक मन दुखवत असतात आणि आपल्याला नाराज करत असतात, कारण आपल्याकडून त्यांना भरपूर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना आपण खरे उतरत नसतो. जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट करताना तुम्ही लक्षपूर्वक केले पाहिजे. तुम्ही कोणतेही काम करताय त्यामागे तुमचे कारण काय आहेत आणि तुम्ही ते कशासाठी करताय आणि तुमचं ध्येय काय आहे ते तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून तुम्हाला नंतर विचार करण्याची गरज पडणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, जो गुरु असेल ना तो शिष्य असेलच, आणि जो शिष्य असेल तो गुरु नसेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कोणाचे तरी गुरु बना आणि कोणाचे तरी शिष्य बना. हे दोघी बनून समजल्यावरच तुम्हाला समजेल की ते काय असतं ते. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. मग जर आपण जीवनात चांगल्या माणसांचा आधार घेतला तर आपल्याला चांगल्या सवयी लागतील, आणि चांगल्या सवयी लागल्या तर आपण चांगल्या सवयींनी आपण आयुष्यात भरपूर पुढे जाऊ. म्हणून तुम्ही कोणत्या लोकांचा आधार घेता त्याच्यावर संपूर्ण तुमचं जीवन निर्भर असतं. म्हणून चांगल्याच लोकांशी मैत्री करा आणि त्यांच्याशी चांगलीच वागणूक करा. एवढं एवढं मात्र लक्षात ठेवा आणि जीवनात भरपूर पुढे जा. जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो. म्हणून आपण कोणालाच नाही भिलं पाहिजे. फक्त आपण जिथे चुकीचं असू तिथे नक्कीच माफी मागितली पाहिजे, आणि जिथं आपण चुकीच्या नसू तिथे नक्कीच कुणाला न भीता आपण बिंदास त्याला नडलं पाहिजे. जो मुलांचे मन जाणतो तो यशस्वी शिक्षक होऊ शकतो. म्हणून स्वामी आपले मन नक्की जाणून घेतात, आणि त्यांचं नामस्मरण केलं तर ते आपल्या मनातलं संपूर्ण काही ओळखतात आणि आपल्याला जे मागितलं नाही तेही ते देतात. कारण आपण त्यांच्या नामस्मरणात असतो आणि त्यांच्याशी जोडलेले असतो. त्यांच्याशी आपण जेवढे जोडून राहू तेवढे ते आपल्याला भरपूर प्रमाणात देतील, आणि ते आपल्याला देतातही. आणि आपल्याकडून ते काय घेतात ते फक्त आपलं नाम घेण्याची ताकद, आणि ते आपल्याला ते देत असतात की तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा, मी तुम्हाला सर्व काही देईन. मग ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्यांच्या आयुष्याची इमारत कधीच उभी राहू शकत नाही. कारण ज्यांचे विचार चांगले त्यांच्यासोबत सर्वांची नातीही चांगली असतात, आणि चांगली नाती असल्यामुळे त्या व्यक्तीकडे सर्व लोक चांगल्या नजरेने बघतात, आणि चांगल्या नजरेने बघितल्यामुळे त्या लोकांचा पूर्ण आयुष्य हे चांगुलपणामुळे जातं आणि त्यांचं शेवटी नाव निघतं. म्हणून आपण आपला पाया, आणि आपला पाया म्हणजे आपले नातेवाईक, आपले नातेसंबंध हे मजबूत ठेवले पाहिजे. तेच लोक आपल्याला शेवटपर्यंत कामात येतात. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्ही जीवनात सर्व काही जिंकलात. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. म्हणून तुम्ही आज काय करता त्याच्यावर तुमचं भविष्य पूर्णपणे निर्भर आहे. म्हणून तुम्ही आज जे काम कराल, कष्ट कराल, त्यावर तुमचं भविष्य हे उज्ज्वल बनेल. म्हणून तुम्ही आज जे कराल, जे तुमचे विचार चालू असतील ते तुम्ही कराल तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल बनेल. टीका आणि विरोध ही तर समाज सुधारकास मिळालेले बक्षीस आहेत. म्हणून तुम्हाला कोणी किती टीका करते आणि किती विरोध करते त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुमची जी ध्येय आणि तुमची ध्येय तुम्ही प्राप्त करणार आहेत ती चांगली असावीत आणि चांगल्या विचारांची असावीत. बस, मग तुम्हाला कोणासोबत काही घेणं देण्याची गरज नाही. तुमचे विचार चांगले ठेवा आणि तुमची ध्येय चांगले ठेवा. आयुष्यात नक्कीच तुम्ही पुढे जाल. ठरलेले सर्व मिळत नाही, पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकणार नाही. मग तुम्ही प्रयत्न आतोनात मनापासून केले पाहिजे, आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांचं फळ हे देव नक्कीच देत असतो. आणि तुमची स्वामींवर पूर्णपणे निष्ठा हवी आणि विश्वास हवा. तुम्हाला जे तुम्ही मागणार नाही ते सुद्धा नक्कीच मिळेल. तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. लक्षात ठेवा, तुमचे जे कार्य आहे त्यात तुम्ही पूर्णपणे, आणि तुम्ही जे बोलता त्यात तुम्ही पूर्णपणे सामील झाले पाहिजे, आणि दोन्ही गोष्टी या जुळून आल्या पाहिजे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल ना, तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड थांबून मारू नका. त्या दगडाला आणि त्या कुत्र्याला तिथेच ठेवा आणि तुम्ही तुमच्या मार्गाला लागा. त्यांच्याकडे लक्ष देत बसू नका. त्यांना एक बिस्किट टाका आणि आपल्या आयुष्यात पुढे जात राहा. तू आहेच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार, कारण तुझ्या जीवनात तू काही करत असतो तेच तुझ्यासोबत घडत असते. तू जसा विचार करतो तशा सर्व गोष्टी घडत जातात. म्हणून आपले विचार बदला, नक्कीच तुमचं जीवन बदलेल. आता तुमच्या दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बल राहू नका. म्हणून तुमच्या मनावर तुमच्या ताब्यात ठेवा, आणि तुमच्या मनावर तुमचे सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही जर ध्येय चांगले मोठे ठेवले
तर तुम्हाला मोठे ध्येय प्राप्त होईल. पण तुम्ही तुमचे मन दुर्बल ठेवून छोटे ध्येय ठेवले तर तुम्हाला नक्कीच छोटे ध्येय प्राप्त होईल. तुमचे ध्येय आणि तुमचे विचार हे जोडले पाहिजेत. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावला आहे. म्हणून ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता यावर तुमचे जीवन पूर्णपणे अवलंबून असते. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा ध्येय प्राप्त कराल तेव्हा तुमचा कामात नियमितपणा हसायला हवा. नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो. म्हणून आपण दुसऱ्याला नियमित वेळ देतो, कामाला जातो, तिथे 9 ते 6 काम करतो. पण आपण आपल्यासाठी कधी काम करतो का? म्हणून आपल्यासाठी काम करायला शिका आणि तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाल. पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल. म्हणून प्रत्येकाचं कंपॅरिझन करू नका. हातातली 5 बोटं ही सारखी नसतात. प्रत्येकाचं वागणं वेगळं, प्रत्येकाची चाल वेगळी, रीत वेगळी, सगळे वेगळं असतं. आपल्याप्रमाणे सर्व लोक वागले तर मग या जगाला कोणीच वळून सुद्धा बघणार नाही. म्हणून सगळे वेगळे लोक होतील आणि सगळ्यांचा स्वाभिमान आणि गर्व फार उंचावेल. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात भरपूर ठिकाणी झुकलंच पाहिजे. तुमचा स्वाभिमान आणि तुम्ही गर्व आणि अहंकारपणा कधीच केला नाही पाहिजे. तुम्हाला ते नक्कीच झुकल्यावर तुमचे सर्व कामं होतील. पण तुम्ही कुठे झुकावं हेही तुम्हाला कळलं पाहिजे. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस असतो. मित्रांनो, तुमच्या जी समस्या असते व तुमची जी परिस्थिती असते त्यात तुम्ही कार्य करून आणि जिद्द ठेवून तुम्ही जे ध्येय प्राप्त करत असता तोच तुम्ही खरा माणूस, जीवनाचा शिल्पकार हा ठरवत असता. मग तुम्ही ज्या जीवनात तुमचे एवढे कष्ट करून पुढे जाता ते जीवन तुम्हाला परत तेच फेड आणि फळ देत असते. म्हणून तुमची प्रतिकूलता बघू नका आणि तुमची परिस्थिती बघू नका. नक्कीच प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हा ती घडायला हवी आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. म्हणून वेळेआधी सर्व गोष्टी करून घ्या. उगाच विचार करत बसू नका. जेवढा विचार कराल तेवढी संकटं तुमची वाढत जातील आणि तेवढे दिवस तुमचे वाया जात जातील. म्हणून तुम्ही जेवढा कमी विचार कराल तेवढे तुमचे काम अगदी सोपे होईल आणि सरळ होईल. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला वाटेल की आज माझा शेवटचा दिवस आहे. मग ते तुम्ही काम मन लावून कराल. एवढं लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे आणि तुमचा आदर्श कोण हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुमचा आदर्श जर चांगले व्यक्ती असतील तर तुम्ही जीवनात चांगल्या व्यक्तींकडे आकर्षित व्हाल. जर तुमचे आदर्श चुकीचे असतील तर मग तुम्ही चुकीच्या गोष्टींकडे वळले जाल. एवढं ठेवा की प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका आणि प्रयत्न योग्य रीतीने आणि योग्य मार्गाने करा. तुम्ही चुकीच्या मार्गाने जर प्रयत्न केलेत तर मग तुमचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. पण योग्य मार्गाला जर तुम्ही प्रयत्न केलेत तर मग त्या वाळवंटाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट नक्कीच खरी आहे. म्हणून भेकड बघून जगण्यापेक्षा शूराचे मरण अधिक चांगले. म्हणून कोणतीही परिस्थिती आपल्या आड येत असेल किंवा आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तेव्हा तुम्ही भेकड म्हणून अगदी जगलं नाही पाहिजे. तुम्ही सामर्थ्यवान म्हणून त्याचा तिरस्कार केला पाहिजे आणि त्याच्यावर हमला केला पाहिजे. लक्षात ठेवा, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येका व्यक्तीसोबत प्रेमाने आपलं संभाषण करा आणि प्रत्येका व्यक्तीसोबत आपलं नेटवर्क हे जोडून ठेवा आणि प्रत्येका व्यक्तीचे मनातलं काय हे जाणून घ्या. मग तुमची चौकशी दुसरे पण करतील आणि तुमची मनं नक्कीच जुळून येतील आणि मग जीवनात तुम्हाला वावरायला एकदम सोपं जाईल. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे ते पुस्तक आणि पुस्तके तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. कारण पुस्तकामध्ये जेवढे ज्ञान आहे तेवढे कशातच नाही. तुम्ही जेवढी जास्त पुस्तके वाचाल तेवढे जास्त तुमच्या ज्ञानात भर पडत जाईल आणि तुम्ही खूप हुशार व्यक्ती होत जाल आणि तुम्हाला एवढे अनुभव येतील. जे काही सर्व अनुभव लेखकाने पुस्तकात मांडलेले असतात तेच अनुभव आपण वाचून जगू शकतो. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य असते. कारण त्यांना समजवणे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. 2 मूर्ख माणसांना समजवण्यात आपला वेळ वाया घालू नये. आपण आपल्या कामात राहावे व आपले काम करून आपले ध्येय प्राप्त करावे. मोठेपणाची इच्छा असेल ना तर मग मोठ्याची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करू नका. कधीच कोणावर जळू नका. त्याला मिळतंय तर त्याच्या कर्माची ती फळं आहेत आणि त्याला ती चांगली फळं मिळत आहेत आणि आपल्या कर्माची फळंही आपल्याला एक दिवशी मिळणार. म्हणून कोणाची ईर्ष्या करू नका आणि कोणावर जळू नका आणि लहान थोऱ्यांचा आदर करायला शिका आणि सर्वांचा आदर करा. म्हणजे तुम्हाला जीवनात भरपूर काही गोष्टी आनंदाने आणि सुखाने प्राप्त होतील. म्हणून मोती बनवून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ असते.
ते का बरं? की मोती बनून आपण शिंपल्यातच राहतो, पण आपण चातकाची तहान भागवत असतो. मग त्याच्या मनाला खूप शांतता मिळते आणि ती तहान भागवून आपलं मनही खूप प्रसन्न होईल. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास. तर मित्रांनो, तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कोणतीच गोष्ट ही मिळवू शकत नाही. का? तर आत्मविश्वास असेल तर सर्वच गोष्टी तुम्हाला मिळू शकतील. त्या कशा? तुमचा जर आत्मविश्वास पूर्ण भक्कम असेल आणि स्वामींवर तुमचा विश्वास असेल आणि स्वामींकडे तुम्ही काही गोष्टी मागितल्या तर त्या तुम्हाला नक्कीच देतील आणि त्या दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. कारण स्वामींवर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवला होता आणि स्वामींवर जो तुम्ही विश्वास ठेवलाय त्या विश्वासावर स्वामी तुम्हाला सर्व गोष्टी काही देऊ शकतात. पण स्वामी तुम्हाला त्या गोष्टी कधी देतील हे तुम्ही जाणून घेतलंय का? त्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचा स्वामींवर विश्वास असेल आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत असाल. आणि स्वामींचे नामस्मरण का करायला लागते हे मी तुम्हाला सांगतो. स्वामींचे जेव्हा तुम्ही नामस्मरण करता आणि तुम्ही जेव्हा नामात राहता तेव्हा तुम्हाला ती एनर्जी तुम्हाला फील होते आणि स्वामींजवळ गेल्यासारखं आपल्याला वाटतं आणि स्वामींनी आपल्याला त्यांच्या जवळ घेतले असं आपल्याला वाटू लागतं. म्हणून नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे आणि नामस्मरणाने स्वामींवरचा विश्वास आपला अजून अतूट होत जातो आणि वाढत जातो. आणि विश्वास जर वाढत गेला आणि अतूट होत गेला तर आपला विश्वास हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि आपल्याला विश्वासावरच सर्व गोष्टी मिळत असतात. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तीच गोष्ट तुमच्या पायात असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींचे नामस्मरण कधी सोडू नका. स्वामींचे नामस्मरण हे तुम्ही दररोज केले पाहिजे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहा. तुम्हाला सर्व काही आयुष्यात प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी ह्या तुमच्या यशाजवळ तुम्हाला नेऊन जातील. मित्रांनो, एवढे बोलून मी माझे 2 शब्द आणि माझा व्हिडिओ इथे संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर मग व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे अशीच प्रेमळ संदेश तुमच्याजवळ येत राहतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.